हाय फ्रेंड्स, वेलकम टू स्किल नर्सेस. 12वी नंतर पुढे काय हा जर प्रश्न असेल तुमच्या समोर, तुमच्यात जर केअरिंग ॲटिट्यूड आणि रुग्णांची सेवा करण्याची इच्छा असेल तर नर्सिंग हा एक करिअर ऑप्शन तुमच्यासाठी असू शकतो. नर्सिंग म्हणजे काय? नर्सिंग हा एक अत्यंत नोबल प्रोफेशन असून रुग्णांच्या सेवेसाठी डेडिकेटेड असतो. नर्सेस हा आरोग्य क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सगळ्यात जास्त रिक्वायरमेंट हॉस्पिटलमध्ये ही नर्सेसची असते. तर नर्सिंगच्या करिअरची सुरुवात करणार कशी? नर्सिंग करिअरची सुरुवात करण्यासाठी तुमच्यासाठी 3 कोर्सेस अवेलेबल आहेत. त्यात ANM आणि GNM हे 2 डिप्लोमा कोर्सेस आहे. ANM 2 वर्षाचा आणि GNM 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. 12वी आर्ट, सायन्स, कॉमर्स कोणत्याही स्ट्रीम मधला स्टुडंट यासाठी अप्लाय करू शकतो. बेसिक BSc नर्सिंग हा 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स आणि CET देणं गरजेचं असतं, मेडिकल CET देणं गरजेचं असतं. त्याची ऍडमिशन प्रोसेस थोडीशी समजून घेऊया. ANM आणि GNM या 2 कोर्सेससाठी ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती सेंट्रलाइज नाहीये. तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवर जाऊन कॉलेजेसची जी लिस्ट मिळेल त्या लिस्टनुसार तुम्हाला ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल त्या कॉलेजला पर्सनली व्हिजिट देऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचे आपल्याकडे ANMचे 30 आणि GNMचे 15 नर्सिंग कॉलेजेस आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला ते अटॅच आहेत. तर तिथे जाऊन तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस समजून घ्यावी लागेल. बेसिक BSc नर्सिंगची ऍडमिशन प्रोसेस ही सेंट्रलाइज असते. DMAR ने जी मेडिकल CET घेतात त्या थ्रू तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म भरून बेसिक BSc नर्सिंगसाठी ऍडमिशन घेता येतं. त्याच्यासाठी जे कॉलेजेस आहेत त्याची लिंक मी या वेबसाईटमध्ये दिलेली आहे. MOHS.ac.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट मिळेल. त्यातून तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म भरून ज्या कॉलेजला मेरिटनुसार तुमचा नंबर लागेल तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. बेसिक BSc नर्सिंग हा कोर्स काही डीम युनिव्हर्सिटी सुद्धा ऑफर करतात. त्यांची लिस्ट तुम्हाला इंडियन नर्सिंग काउन्सिल या वेबसाईटवर मिळू शकते. नर्सेससाठी खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. डिप्लोमा डिग्री करणाऱ्या सगळ्या स्टुडंटसाठी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरपूर सारे जॉब वॅकन्सीज असतात. बरेच सारे स्टुडंट स्टेट गव्हर्नमेंटला प्रेफरन्स देतात जॉबसाठी. त्यामध्ये महाराष्ट्रात आपल्याकडे DHS जे जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यामध्ये ज्या वॅकन्सी निघतात त्यासाठी एक्झाम घेत असतात आणि त्याच्या थ्रू तुम्ही स्टाफ नर्स म्हणून जॉब तुम्हाला मिळू शकतो. तसंच मेडिकल कॉलेजेस जे आहेत महाराष्ट्राचे DMAR अंडरचे ते सुद्धा जॉब वॅकन्सी निघाल्यावर एक्झाम घेऊन तुम्हाला ॲज अ स्टाफ नर्स म्हणून जॉब मिळू शकतो. बरेच सारे सेंट्रल गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल सुद्धा महाराष्ट्रात आपल्याकडे आहेत. जसं रेल्वे हॉस्पिटल आहे, ESIC आहे, त्या सुद्धा वेकन्सी निघाल्यावर एक्झाम तो तुम्हाला तिथे जॉब मिळू शकतो. शिवाय इंडस्ट्रियल नर्सिंग मोठ्या मोठ्या कंपन्या असतात त्या ठिकाणी तुम्ही ॲज अ इंडस्ट्रियल नर्स म्हणून काम करू शकता. बरेच सारे नर्सिंग कॉलेजेसमध्ये तुम्हाला डिग्री केल्यानंतर तुम्हाला MSc नर्सिंग किंवा PhD नर्सिंग केल्यानंतर तुम्हाला तिथे लेक्चरर, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर म्हणून जॉब मिळू शकतो. काही प्रायव्हेट होम नर्सिंग एजन्सीज असतात, ब्युरो असतात, तिथे तुम्हाला ॲज अ होम नर्स म्हणून जॉब मिळू शकतो. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा किंवा तुम्ही माझ्या वेबसाईटला व्हिजिट देऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग स्किल नर्सेस.